नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर अजून इथे सध्या परिस्थिती तशीच आहे। नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत माणगाव बायपासची सध्या परिस्थिती। तर आत्ता आपण आलेलो आहोत महाडकडून। हा जो तुम्हाला समोरनं हायवे दिसतोय, जिथे गाड्या दिसत आहेत, तिथून आपण जॉईन होणार आहोत। तर थोडासा कच्चा रस्ता इथे केलेला आहे, आपण तिथून इथे आलेलो आहोत। आणि हा असा इथून पुढे जो आहे हा चालू होणार आहे। तर आता आपण पाहूया ह्याचे काम किती झालेले आहे ते। चला तर मग व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचं मोटिवेशन मला अजून असे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहित करतं। धन्यवाद। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपण पाहू शकता मित्रांनो, हे जे काही कॉलम उभे आहेत इथे मध्ये, हे अजून तसेच आहेत। जवळजवळ आपण शेवटचे 2 व्हिडिओ बनवलेले गेल्या 1 वर्षामध्ये। तर अजून इथे सध्या परिस्थिती तशीच आहे। चला आता पुढे जाऊया आपण।
मित्रांनो, हा जो आपण पट्टा पाहिला हा एवढाच झालेला आहे, म्हणजे जवळजवळ 1 वर्ष झालं हा असाच आहे. इथून माहीत नाही पुढचं काम का स्टक आहे अजून. चला पुढे पाहूया आपण. लास्ट टाइम आपण आलो तेव्हा ह्या मोरीचं काम पाहिलं आपण. आपण पाहू शकता सध्या माणगाव बायपासची काय परिस्थिती आहे ती. इथे एक दुसरी मोरी दिसत आहे जिचं काम झालेलं आहे थोडंसं. मित्रांनो, आपण पाहू शकता या ठिकाणी काम थांबलेलं आहे असं मला कळालं. आणि इथून आपण पाहू शकता की नदीच्या पलीकडचे काम दिसत आहे. लेन सिमेंटच्या झालेल्या आहेत 2, त्या दिसत आहेत तिथून. आता आपण पलीकडे आलेलो आहोत. सेम त्याच 2 लेन आपण पलीकडून पाहत आहोत. मधून येता आले नाही बिकॉज गेटला लॉक लावून बंद केलेले आहेत तिथे. माहीत नाही का काम बंद आहे ते. या पुलाचे काम देखील बऱ्याच दिवसापासून असेच आहे. हा पूल माणगाव पुणे या रस्त्याला इंटरसेक्ट करतो.
हे जे कॉलम पाहत आहात माणगाव रेल्वे स्टेशन जवळचे ते फक्त झालेले आहेत, त्यामुळे इथल्या पुलाला अजून बरेच दिवस लागतील असं वाटतंय. आपण ही ट्रेन पाहू शकता जात आहे दिवा सावंतवाडी. आता आपण पलीकडे आलेलो आहोत ट्रॅकच्या आणि आपण पाहू शकता हे कॉलम दिसत आहेत ते पुलाचे. तर अजून काम तसे बाकी आहे आणि इथे एक छोटीशी नदी आहे, तिच्यावरील एक पुलाचे काम पण चालू आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता. धन्यवाद मित्रांनो, आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आता आपण मुंबईकडील बाजूने जिथे बायपास चालू होतो त्या ठिकाणी पोहोचत आहोत. समोर आपल्याला जुना हायवे दिसत आहे. तर आपल्याला अजून लक्षात आले असेलच की हे काम होण्यासाठी खूप दिवस लागण्याची शक्यता आहे. आपण आशा करूया की हे लवकरात लवकर होईल आणि माणगावमधल्या ट्रॅफिकपासून आपल्याला सुटका मिळेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की कळवा आपला अभिप्राय. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.